सीता जेव्हा जिवंत परत आली तेव्हा ती रामाची शक्ती होती, जेव्हा ती पवित्र परत आली तेव्हा ती रावणाची मर्यादा होती. पण जेव्हा तिने परीक्षा दिली ती सीतेची अग्निपरीक्षा नसून ती त्या समाजाची अग्निपरीक्षा होती. आणि दुःख याच गोष्टीचं आहे की आजही प्रत्येक स्त्री तीच अग्निपरीक्षा देते, पण ती तिची नाहीये, ती त्या समाजाची. पण जेव्हा समाज असं पाहतो, तू आता खूप सुंदर मुद्दा मांडला, खरं ज्या डिस्कशन केलं पाहिजे की समजा आता तुला पार्टनर नाहीये आणि माझी बायको असेल, तू माझी खास मैत्रीण आहे, जेव्हा तुला पार्टनर आहे तेव्हा माझ्या बायकोला काही अडचण नाही, पण तुला पार्टनर नाही हे जेव्हा लक्षात येते तेव्हा तुझ्या म्हणण्याच्या नुसार की तिलाच इन्सिक्युरिटी येते. याचा तुला कधी झटका बसलाय? नाही. टच वूड. टच वूड. टच वूड. म्हणजे माझ्या खूप कमी फॅमिलीज आहे ज्या माझ्या जवळ आहे आणि ज्यांनी माझा हा स्ट्रगल खूप जवळून बघितला आहे आणि ज्यांनी माझं अखिलेशवरचं प्रेम बघितलं, ती स्त्री कधीही माझ्यावर डाऊट करणार नाही, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते. ती नाही करत, पण जी तुला ओळखत नाही तिच्याशी मला काही लेणं देणं नाही, कारण ती मला ओळखतच नाही ना, मग मी तिच्याकडनं काय अपेक्षा करायच्या. म्हणजे तुझ्या पहिले मित्र. आणि मला सांगायला हे म्हणजे आवडेल की मला मैत्रिणीपेक्षा माझे मित्र जास्त चांगलं समजावून घेतात. आणि इवन अखिलेश आजारी असताना पण काही प्रॉब्लेम असतात जे ऍज अ फिमेल म्हणून मला नाही कळत, ते मेल म्हणून त्यांना कळत असतात. मग मी त्यांना सांगायचं, अरे आज ना हे असं असं होत होतं, अखिलेश असे बोलत, त्यांनी मला सांगायचं की प्रज्ञा त्याला ना हे असं वाटत आहे. एक तर काय होतं ना, डिसीज झालं, आजार, आम्हाला ना सतत सिंपतीची हे असते, सवय असते. पण एखादा पुरुष तो आजारी पडलाय हे ऍक्सेप्ट करायला त्याला तेवढंच डिफिकल्ट जातं जेवढं एखाद्या स्त्रीला ते इझिली येतं. अजून एक मुद्दा आहे की आपल्या समाज व्यवस्थेत आपण किती म्हणालो की पुढारलो वगैरे, नाही पुढारलो नाही पुढारलो आपण. म्हणजे आज तुझी माझी मैत्री आहे, ही मैत्री आता मी ओपनली सांगू शकतो माझ्या घरी, कारण तेवढी माझी बायको विचारायची. पण तुझी माझी मैत्री आहे, आपण सोबत आहोत, हे सुद्धा लोकांना कशी काय मैत्री आहे? खरंच मैत्री आहे ना? अरे ती चंद्रावर गेली स्त्री, तिचं चंद्रासोबत काहीतरी चालू होतं, हेही म्हणायला तुम्ही मागे पुढे बघणार नाही. हा आमचा समाज आहे आणि याचं काय कौतुक करायचं आता. आणि मला काय वाटतं की आपणच त्या समाजाला तितकं महत्व दिलेलं आहे. म्हणजे मला 4 लोक काय म्हणतील हे मी विचार करायचा. मी जर विचारच केला नाही तर काही विचार करते म्हणून विचार आहे. आणि अजून एक सांगते, ज्यांचे नवरे आहे, ज्या स्त्रियांना नवरे आहे, त्यांना कोणी हे नाही विचारणार, ते अफेअर करायला मोकळे आहे. तेच तर आम्हाला नाही करायचं, सध्या तरी आम्हाला नाही करायचं, पुढे आम्ही काय करायचं ते नाही. ते आमचं आम्ही लाईफच्या अनुभवावरून, जर नीना गुप्ता 60व्या वर्षी लग्न करू शकते तर मे बी होऊ शकते. आणि जीवनामध्ये सहजीवनाची अपेक्षा असते, काही गैर नाहीये त्यात, का आम्हाला भावना नाहीये. बरोबर आहे. आणि ते सहजीवनाचा विचार होणं वेगळं आणि असं, आणि सहजीवन म्हटल्यावर सेक्स एवढंच नसतं, भावनिक असतं, मेन ते असतं, या वयात ते असतं, ते जास्त महत्व, कारण मुलं मोठी होतात आणि जोडीदार हवा असतो. तुला असं विचारणारे लोक असतात का घरातले वगैरे की आता जाऊन, म्हणजे यजमान जाऊन फार वर्षांनी झाले, तुझे 2 वर्षच झाले आणि मुलगा लहान आहे, 10वीतच आहे, 15 वर्षाचा आहे, तुला असं आता लवकर तू पार्टनर निवड दुसरा असं म्हणतात कोणी? नाही, तुझा मुलगा 2 वर्षांनी मोठा झाल्यावर तुला काय कोणाची गरज आहे असं म्हणतात. पण मला हे वाटते की त्या मुलांनी माझी जबाबदारी का घ्यावी? तो ऑलरेडी मॅच्युअर्ड झालेला आहे. कसं होतं, एकदा तुम्ही जेव्हा मॅच्युअर्ड होता त्याचं बालपण हरवलं त्यांनी. जेव्हा त्याला त्याच्या बाबाची गरज होती ते त्याला आठवत नाही की माझा बाबा माझ्यासोबत कसा खेळला, मी बाबांसोबत कुठे गेला, जे की त्याच्या बाबांनी त्याला 100% प्रयत्न केलेला आहे की जितका त्याला माहित होता आपला हा डिसीज आहे, हे असं असं आहे, तर मी या मुलाला काय देऊ शकतो ते त्यांनी सगळं दिलं. बिलकुल. पण आता त्या मुलांनी माझी जबाबदारी का घ्यावी हा प्रश्न. साधारणतः माहिती का प्रज्ञा, आपल्या समाजात अजून एक प्रश्न गंभीर आहे, जसं तू आता अगदी महत्त्वाचा मुद्दा बोलली आहे की आता तुला लग्नाची काय गरज आहे, आता तुला पार्टनरची काय गरज आहे, मुलगा आहे ना तो सांभाळेल तुला. तू फार वेगळं बोलताय की त्यांनी का सांभाळायचं, किती महत्वाचा मुद्दा आहे. आणि माझ्याकडे असे 100 उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये काय गरज आहे तुला पार्टनरची, आता काय या वयात, आता काय या वयात, असा कन्सेप्ट करून. अरे तो समाज आहे, तो इकडून पण इन्सिक्युअर आहे आणि तिकडून त्याला आमचं बरं झालेलं पण नको आहे. ते जे समाजातले 100 लोक आहे ना, ते 100 लोक त्यांच्या कन्व्हिनियंट नुसार
विचार करत आहे वेगवेगळे. करेक्ट, तो समाज काही एका याला जात नाही आहे. बरोबर आहे. आणि आमच्यासारखे असतात मग विरुद्ध दिशेला वाहणारे. नाही, खरं म्हणजे समाजाची रचना बदलणं खूप कठीण आहे. हो. म्हणजे आपण म्हणतो प्रगत झालो, नाही आपण झालो, एकदम पण काय नाही. आयपॅडवर आलो, कनेक्टिव्हिटी वाढली आहे, पण काय बदललंय? काही बदललं नाही आहे. अगदी 100 वर्षापूर्वी जसा संशय घ्यायचे लोक, अगदी तोच संशय कायम आहे. उलट जास्त आहे. या व्हॉट्सअप इन्स्टामुळे हे जास्त वाढलेलं आहे. म्हणजे एकमेकाच्या बद्दल भावना आपण शेअर केल्या. मला एकाने प्रश्न विचारला होता, म्हणजे मैत्रीण होती विचारणारी, फार मजेशीर आहे आपला किस्सा. ती म्हणे, तू एवढा मोकळा बोलतो, फ्रँक बोलतो, तुझ्या एवढ्या मैत्रिणी आहे, मी जाहिरी सांगतो, लिहितोय, त्यांचे फोटो छापतो, त्या सगळ्या फ्रेंड आहेत माझ्या, तुझ्या बायकोला मित्र चालला असता का, असा माझा ओपन प्रश्न विचारता. म्हटलं तिने म्हटलं असतं तर तिला असतं तर मला काय प्रॉब्लेम होता. मुळामध्ये ज्याची त्याची अभिव्यक्ती आहे आणि अभिव्यक्तीप्रमाणे जगतात, पण आपल्या देशात अभिव्यक्तीने जगू देत नाही लोक. तुझ्या अभिव्यक्तीला आता मी ह्या ज्या प्रश्न उचलले किंवा ज्याचे मी उत्तर मांडले त्याचे उद्या काय इम्पॅक्ट येतील त्याच्यावरून लोक मला कसं जज करतील, ट्रोल करतील, जज करतील, जे काय करतील. पण एका म्हणजे आपलं विवाहाच्या पूर्वी किंवा विवाहामध्ये आम्ही तर अनेकदा मी असं भाषणातही मांडलेलं आहे की तुम्ही सगळ्याशी चर्चेत मांडलंय की पार्टनरशिप तुम्ही का लग्नानंतर लग्न झालं आणि त्याच्याशी लग्नाचा एक पिरियड आहे तेवढा झाला आणि तो समजा निघून गेला, तर त्या स्त्री किंवा पुरुषाला आयुष्यात कोणी पार्टनरच असू नये असं कसं म्हणता येईल? नाही, स्त्रीला पुरुषाला असायला पाहिजे पण स्त्रीला नसायला पाहिजे, हे आपली समाजाची रचना आहे एकूण. आणि आता माझं दिसत आहे हो की मला पार्टनर नाहीये. असे कितीतरी संसार आहे, मी म्हणेल 100तले 90 संसार असे आहे ज्यांचे पार्टनर असून सुद्धा नसल्यात जमा आहे. तो वेगळाच विषय, तो वेगळा विषय आहे. आणि मग यामध्ये कोंडी कोणाची आहे, स्त्रीची पुरुषाची? डिपेंड आहे. प्रत्येक संसार प्रत्येक कुटुंबावर डिपेंड आहे. आम्ही ना या विषयावर खरं बोलणार आहोत, म्हणजे प्रज्ञाचा कॅमेरा आहे, आम्ही या विषयावर खूप बोलणार आहोत. आणि तुम्हाला आवडेल का आम्ही बोललेलं? आमच्या दोघांची मतं फार वेगवेगळी आहेत आणि खूप मजेशीर मतं आहे आणि आता आम्ही कुठे मांडतोय आम्ही एकत्रही मांडले आहेत. आणि माझंही म्हणणं आहे की स्त्रीच्या आता पुढच्या काळामध्ये मुलं मुलींचे लग्न होतील ना, तर त्यांचं कमिटमेंट हे ऍडजस्टमेंटवर बेसवर नाही आहे की आता दोघे पायावर उभे आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर जे असले, आणि तुझं आता ती सहन करणारी स्त्री नाही राहिली, कमिटमेंट नाही आहे तिची की बाबा माझं पटलं नाही तरी मी ओढत नाही. कारण हाच फरक आहे ना. आपण जे म्हणतो वेस्टर्न कंट्रीज, तिथे कुठलीही स्त्री ही डिपेंडंट नाही आहे. इथे अर्ध्या स्त्रिया याच्यामुळे संसार करत आहे की तिने जर तो संसार तोडला तर तिचे जेवायचे वांदे आहे ना. करेक्ट. आणि अजूनही आणि माझं एकच मत आहे, ओढून ताडून नाही, रिलेशन नाही जमत ना, मोकळे व्हा. एकच देवानी जीवन दिलंय, छान जगा, सुंदर जगा. हे मग आता पटत नाही आहे, त्याला ते संसाराचा गाडा ओढत आहे का तर समाज काय म्हणेल, या वयात ही कशाला मोकळी झाली, इनी का डायव्होर्स घेतला. अरे जगा आणि जगू द्या. या विषयावर तुम्हाला आमची चर्चा आवडेल पुन्हा ऐकायला? कमेंट्स मध्ये कळवा. प्रज्ञा येणार का तू पुन्हा? काय कमिट काय करते आता या पॉडकास्ट वरून हे लोकांना मी किती आवडते. नाही, प्रज्ञा आवडावी अशीच व्यक्ती आहे. तिच्याकडे तुम्ही रील स्टार म्हणून जरूर बघा. रिअल लाईफ मध्ये तिचे खूप छान मत आहेत आणि जे उघड कोणी बोलत नाही. आपल्याकडे फार संकोच आहे लोकांना. संकोच म्हणजे ते पर्सनली असे बोलतात एकमेकाकडे, पण मी 4 लोक नाही बोलणार. स्त्री आहे म्हणून तुझं राजकारणावर मत नसायला पाहिजे. स्त्री आहे म्हणून तू सेक्शुअल याच्यावर बोलायला नाही पाहिजे. स्त्री आहे म्हणून तुला मित्र नसायला पाहिजे. हे स्त्री आहे म्हणून जे 80% केसमध्ये मी असं बघितलंय की यांना नाही चालत, मित्र हिचा आहे, यांना नाही चालत, पण यांच्या 4 मैत्रिणी आहे. यांच्या 4 पुरुष मैत्रिणी प्रधान संस्कृती. आणि याला मग ह्या 4 कोण आहेत? ह्या फिमेलच आहेत ना. म्हणजे अजून एक गंमत अशी आहे की बाईच्या कॅरेक्टरवर खूप बोलतात लोक, म्हणजे पुरुष बोलतात, स्त्रियाही बोलतात. ती बाईच अशी आहे, पण बाई कोणाच्या संपर्कात आहे? पुरुषांच्याच ना. जर असेल तर अरे आत्ताच लेटेस्ट उदाहरण आहे ना. हो, माझ्या मते एकट्या खरातलाच का दोष द्यायचा? तिथे जाणाऱ्या ज्या बाया होतात त्यांना दोष का नाही? आणि आपण म्हणतो बायांच्या पोटात काही पचत नाही, मग इतकं पचलं कसं? आपण जर एखाद्या कुठे जातो तर आपण सांगतो ना आपला अनुभव, किंवा अनुभव जरी नाही सांगितलं तू तिथे जाऊ नको.
इतक्या बाया तिथे पोहोचल्या कशा? मुद्दाच महत्वाचा आहे. हे सगळं तुम्हाला ऐकायचं आहे का? प्रज्ञाला तुम्हाला फॉलो करायचं आहे, मंडल न्यूजला फॉलो करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आम्ही अशा संवेदनशील विषयावर बोलणार, दोघंही बोलणार. आम्ही मित्र आहोत आणि अगदी एका चांगल्या पातळीवर तुम्हाला ऐकायला मिळेल. महिलांना जर असं वाटत असेल की या विषयात काही अजून काही मुद्दे ऍड केले पाहिजे का, जरूर आमच्या फोन लाईनला, तुम्ही आमच्या सबस्क्राईब लाईनला, कमेंट्सला जरूर कळवा की या मुद्द्यावर बोला. आणि आम्ही महिन्यात 2-3 वेळा एकत्र येऊ असं म्हणाली प्रज्ञा. काय माहिती किती खरं आहे त्याच. ती किती शब्द पाळेल मला माहित नाही, पण पाळेल. आय होप सो. कारण समाजाला कोणीतरी बदलायला पाहिजे ना. किमान हा विषय आम्ही दिला पाहिजे की आता हे खूप झालंय की तिला विधवा म्हणणं बंद करा एकदाच. कारण तिचा यजमान गेला, त्यात तिचा काय दोष असतो. कारण विदूर म्हणणं मग सुरू करा. ते कोणी म्हणणार नाही. बायको गेली आहे, नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पण अजिबात दिसत नाही. तो तसं वाटूही देत नाही ना. तो फीलच नाही आणू देत. पण आणि समाजही त्याला ते फील नाही आणू देत ना. नवरा गेला हे बायकोनं दुसऱ्या क्षणापासून. अरे कितीक लोकांना प्रश्न आहे ना की हिचा नवरा गेला. हा, तो अनुभव माझा अर्धा राहिला सांगायचा की ज्या दिवशी माझे मिस्टर गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी 7 वाजता कार्यक्रम होता, फडणवीसजी येणार होते. तर माझा नवरा म्हणाला उद्या तुला फोन येईल, मग तू चिडचिड करशील, त्याच्यापेक्षा तू आत्ताच उद्याची रील बनवून घे. मी रील बनवली. ती रील मी शेड्यूल केली. संध्याकाळी 9:30 वाजता सगळं झालं. ती रील उद्या सकाळी 7:30ची मी शेड्यूल केलेली आहे. रात्री त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम झाला, आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवली, आम्ही रिम्समध्ये त्याला ऍडमिट केलं. जे काही ते प्रोसेस झालं ते पोहोचलेच नाही दवाखान्यापर्यंत, त्यांचं ॲम्ब्युलन्समध्येच जीव गेला. त्याच्यानंतर ती रील तर पोस्ट झाली. तर नवऱ्याचा जीव गेल्यावर मी फोन बघून ती हे शेड्यूल वरून काढणार नाही ना. बरोबर आहे. माझ्या डोक्यातही नाही आलं. पण ती रील जेव्हा अपलोड झाली तेव्हा ज्यांना जज करायचं होतं त्यांनी काय जज केलं, नवरा गेला तरी इनी रील टाकली. हे कोणी जज केलं? ज्यांना त्यातलं हे कळत नाही की शेड्यूल असं एक ऑप्शन असतं. आम्ही काही रील स्टार दिवसाला 4 रील टाकतो म्हणजे आम्ही काही 24 तास फोन हातात घेऊन नाही बसत. बरोबर. पण मग तेव्हा मला काय झालं की मी ते 3-4 दिवस जाऊ दिले, घरच्यांना सगळ्यांना बसवलं आणि मी सांगितलं की हे जे आहे कॅम्पेन हे मी करणार आहे. कारण ज्यांनी जज करायचं त्यांनी तेव्हा केलं ना. कोणी विचारलं का मला? सरळ एकच प्रश्न की नवरा गेल्यावर तू रील कशी काय टाकली? तर मग मला आता हे कॅम्पेनिंग करायचं आहे, जे मी आपल्या रवी भाऊंसाठी केलं. त्यामध्ये काय झालं ना की माइंड डायव्हर्ट झालं. हा, त्यामुळे काय झालं, जेव्हा सुनेत्रा ताईंनी शपथ घेतली, ती रील बनवायला मी सकाळी 9 वाजतापासून रेडी होती, पण ती माझी रील रात्री 9 वाजता आली. कारण मी ते फील करत होती. त्यांना जे शपथ घ्यायची होती, आता हे कॅम्पेन करणं, हे रील टाकणं, हे माझ्या परीने खूप मोठं होतं, तसंच ते त्यांच्या परीने खूप मोठं होतं. आणि सुतक फक्त आम्ही बायकांनीच पाळायचं. इकडे तुम्ही प्रॉपर्ट्या करून मोकळे व्हा त्या सुतकात, इकडे तुम्ही शपथा घेऊन मोकळे व्हा, इकडे व्हिजिट करा, तिकडे व्हिजिट करा, बायकोलाच फक्त सुतक. किती महत्त्वाचे मुद्दे आहे. या सगळ्या गंभीर मुद्द्यावर आम्ही बोलत राहणार आहोत. तू काही प्रॉमिस कर ना की येणार म्हणून भेटायला. नाही, त्यांनी जर तसा रिस्पॉन्स दिला, कमेंट्स केल्या किंवा मेसेजेस केले तुमच्या इंस्टाग्रामच्या डीएम मध्ये, माझ्या इंस्टाग्रामच्या डीएम मध्ये, तर जरूर येईल. तुम्ही तुमचे विषय सांगू शकता, तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता की तुम्हाला कुठल्या प्रश्नाचा किंवा कुठल्या गोष्टीबद्दल माझा व्ह्यू जाणून घ्यायला आवडेल. कारण तो व्ह्यू वेगळा आहे. चांदूर बाजारमधनं अमरावती, अमरावतीमधनं पुणा, पुण्यामधनं 15 वर्ष US. तर ते एक्सपोजर लागतं ना, अनुभव यायला. हे अशा घरी बसून नाही येत काय. समाजामध्ये स्त्री पुरुषांचे जे नाते आहेत आता ते अधिक घट्ट होतात आहे की ते करकचून बांधल्या जात आहे, लाटा उसळतात आहे की तरंग उसळतात आहे. खूप गोंधळलाय का समाज, की समाज गोंधळल्याचं नाटक करत आहे. हे सगळं जे खऱ्याच्या प्रकरणातून शिकलो आपण की एवढ्या सुसंस्कृत समाज व्यवस्थेमध्ये एवढं सगळं चालू होतं, आवाज नव्हता. आणि आता आम्ही शोध लावतोय, SIT बसवतोय, लिंक बंद करतोय, परंतु समाजाला तेही पाहावं वाटतंय हा समाज आहे काय नेमका. म्हणजे तेच आहे ना की लिंक मिळेल त्याच्यावर व्ह्यूज मिळत आहे ना लोकांना, लिंकवर क्लिक करत आहे लोक. म्हणजे समाजाच्या मनात आहे का? मग समाज ढोंग का करते की पदर घेतला पाहिजे, समाज ढोंग का करते की तिने मंगळसूत्र घातलं पाहिजे. समाज ढोंग करत आणि या ढोंगी समाजावर तुम्हाला बोलायला पाहिजे. स्त्रियांनीही आता विचार करायला पाहिजे, पुरुषांनी विचार करायला पाहिजे की आपण सोंग करतो, जगत कुठं आहोत. प्रज्ञाची जिंदगी एक मोठी स्टोरी आहे. पुन्हा पुन्हा भेटत राहू. इथे थांबू. प्रज्ञा, पहिला शो कसा वाटला? खूप छान, खूप छान अनुभव. हे वेगळे प्रश्न होते जरा. यस, हे
आणि आम्ही वेगळ्याच प्रश्नावर बोलू, ज्या प्रश्नावर आता हा डिजिटल मीडिया आहे, हा जगभरात तुम्ही बघू शकता. मला माहित आहे की माझा शो अमेरिकेतही पाहिला जातो, इंग्लंडमधून मला फोन असतात, मेसेज असतात. तुम्ही सगळेजण आमच्याशी जुळत राहा. तुम्हाला कोणत्या विषयावर बोलायला आवडेल? आता अलीकडे जसं मी खराचा विषय केला की त्या स्त्रिया 1-2 चुकू शकतात, 10 चुकू शकतात. एवढ्या मोठ्या संख्येत स्त्रिया कशा चुकू शकतात? नाही चुकू शकत. काहीतरी वेगळं आहे. म्हणजे खराच काही असेल. आणि मग तुम्ही एक म्हणता ना, जेव्हा आम्ही सांगतो की आजकालच्या आपल्या कॅफेमध्ये जे काही चालू आहे, हो. तर जेव्हा आम्ही अशा मुद्द्यांवर बोलतो तेव्हा तुम्ही काय म्हणता, दोघांच्या संमतीने होत आहे, आम्ही काहीही करू शकत नाही. बरोबर. मग हे ढोंग कशाला? हे सोडून खूप मोठे मोठे प्रश्न आहे राज्यात. करेक्ट. आणि मग त्याच्यावरच का प्रत्येक मीडिया, सोशल मीडिया म्हणू नका, डिजिटल मीडिया म्हणू नका, खरात सहमती आहे ना, दोघं बस. 18 वर्षाच्या वर आहे. बस. मग एक तर हे, म्हणजे एक तो आणि पहिले ते ठरवा, आपल्याला मॉडर्न व्हायचंय की वेस्टर्नाइज व्हायचंय. खूप कन्फ्युज झालाय समाज आणि तो नाटक करत आहे. हा, कन्फ्युजचं नाटक करत आहे. एक सिस्टीम अशी चालू आहे की सगळं सर्रास सुरू आहे आणि लपून. एक सिस्टीम ऑटोमॅटिकली एक नाटक करत आहे की सगळं वाईट आहे. हम्म. नेमकं वाईट काय आणि चांगलं काय काय ते कोणालाच कन्फ्युज आहे. कळत नाही. म्हणजे आता उघडकीस आलं म्हणून सगळं वाईट आहे आणि कालपर्यंत सगळे बाबा म्हणून त्याच्या पायाशी जात होते. 39 आमदार संपर्कात होते, अशी एक अनधिकृत काय पण बातमी आहे ना. राजकीय नेते संपर्कात होते ना, मग ते डोळे बंद करून तर नव्हते. समाज किती जळजळीत वास्तव आहे. प्रज्ञासोबत असाच शो चालू ठेवू आणि तुम्हाला आवडला कळवा जरूर. थँक्यू.